नमस्कार मैत्रिणींनो, आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इन्स्टंट असे खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा तुम्ही. मी त्याच्यासाठी 1 कप भरून दूध घेतलेलं आहे. आता ते पॅनवर गरम करायला ठेवले, त्याला आटवायचे. त्याच कपाने मी अर्धा कप भरून मी इथं दुसरं थंड दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तोच कप भरून मी मिल्क पावडर टाकलेली आहे. आता ही छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे, त्याच्यात लम्स राहिले नाही पाहिजे. ठीक आहे. आता हे आपलं दूध इकडं आटतंय, त्याच्यामध्ये हे जे आपलं मिल्क पावडरचं मिश्रण आहे ते त्याच्यात टाकूया. 5 मिनटं तरी आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे. इथं तुम्ही गॅस बारीक ठेवा, मिल्क पावडरमुळे ते खाली करपू शकतं. पहा 5 मिनटात मिश्रण कसं एकदम थिक झालेलं आहे. आता त्याच कपाने अर्धा कपापेक्षाही थोडं कमी अशी साखर घ्यायची आहे. तुम्ही इथं साखरेचं प्रमाण वाढवूसुद्धा शकता. ठीक आहे. आता हे मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून मी वेलची पावडर टाकलेली आहे, छोटा चमचा भरून. आता ज्या कपाने साखर किंवा दूध घेतले तोच कप भरून मी इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. आता हे मिश्रण मिक्स करायचे. अगदी 5 मिनटात आपलं हे संपूर्ण मिश्रण छानपैकी थिक होऊन जातं. तुम्ही इथं डेसिकेटेड कोकोनट अगोदर जरी भाजून घेतलं तरीही चालेल किंवा नाही घेतलं तरीही चालतं. पहा 5 मिनटात आपलं मिश्रण एकदम थिक झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 छोटे चमचे साजूक तूप टाकते. त्याने आपले लाडू थोडेसे चवीलासुद्धा छान लागतात आणि सॉफ्ट राहतात. आता हे मिश्रण गॅस बंद करा 2 मिनटात आणि थंड करून घ्या. पहा मी दुसऱ्या भांड्यात काढून मिश्रण थंड करून घेतलेलं आहे. आपल्याला हाताला चटका बसणार नाही इतक्यात असं हे मिश्रण घ्यावं आणि असे मी ह्याचे छोटे छोटेच बॉल बनवत आहे. तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता. पाहू शकता एकदम छान असे बॉल झालेले आहेत. ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळून घ्यायचे आहेत. गणपतीच्या प्रसादासाठी म्हणा किंवा रक्षाबंधनसाठी खास ही रेसिपी तुम्ही बनवून नेऊ शकता. पहा मी आता अशा प्रकारे सगळे लाडू बनवून घेते, छोटे छोटे छान असे. पहा आपली रेसिपी एकदम रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.